सज्जन श्रोते, चिंतक, साधक, पाठक आणि अर्थातच सर्व ध्यान प्रक्रियेत असलेले आपण सर्व. एक वचन आहे, राजा कालस्य कारणम. म्हणजे राजा आणि त्यावेळचा त्याचा काळ याचा संबंध आहे, अतूट संबंध आहे. जर सुकाळ असेल, दुष्काळ असेल, उत्तम परिस्थिती असेल, समृद्धी असेल, तरी त्याला राजाच कारणीभूत आहे. आणि कुठलीही उत्तम परिस्थिती किंवा विपरीत परिस्थिती कुठलीही त्या त्या काळात जी येते ती त्या त्या काळातील राजामुळे येते, असा त्याचा सर्वसाधारण अर्थ आहे. म्हणजे राजा कालस्य कारण म्हणजे त्या त्या वेळचा काळ हा तत्प्रसंगी सिंहासनाधिष्ठित असणाऱ्या राजावर ठरत असतो. मग तो सुकाळ असो, अकाळ असो, ती समवृद्धी असो म्हणजे समत्वाने होणारी वृद्धी असो, ती विषमवृद्धी असो म्हणजे ती ज्याला आपण म्हणतो एक क्वालिटीच्या पातळीला समवृद्धी म्हणजे इक्वल प्रोग्रेस, आणि विषमवृद्धी म्हणजे जो प्रोग्रेस इक्वल नाही म्हणजे ती विषमवृद्धी. म्हणून सुकाळ असो, अकाळ असो, समवृद्धी असो, विषमवृद्धी असो, ही सर्वच्या सर्व ज्या ज्या काळात असते त्या त्या काळात सत्तास्थानी जो राजा असतो तो त्याला जबाबदार असतो. अशी एक मोठी जबाबदारी आपल्या उपनिषदांनी, आपल्या नीतिशास्त्रांनी राजावर टाकलेली आहे. आता राजा या संकल्पनेत राजेशाही येते, हुकुमशाही येते, आजची लोकप्रतिनिधी मार्फत चालणारी लोकशाही येते, एकाधिकारशाही येते. सर्वच्या सर्व सत्तास्थानी असणाऱ्या लोकांचा किंवा त्या त्या पद्धतीनुसार राज्य करणाऱ्या लोकांचा यामध्ये समावेश होतो. म्हणून राजा कालस्य कारण म्हणजे आजचा आपला जो काळ आहे तो ज्या तऱ्हेचा आहे त्या काळाची जबाबदारी राजावर आहे. जेव्हा आपण रामराज्य म्हणत होतो तेव्हा ते रामराज्य जे आपण आदर्श उत्तम समजतो त्या रामराज्याचं कारण सुद्धा राजा रामच होता. म्हणजे राम जसा तसं त्याचं राज्य. हे जर आपण मान्य करत असू आणि सर्वसाधारणपणे प्रत्येक भारतीय हिंदू हे मान्य करतोच करतो, तर रामराज्याची जबाबदारी रामावर आहे. अशा अर्थाने त्यानंतर ज्या ज्या तऱ्हेची राज्य आली, जे काही सुकाळ आले, अकाळ आले, समृद्धी आली, विषमृद्धी आली, जे काय झालं ते त्या सर्वांची जबाबदारी त्यानंतर येणाऱ्या राजांवरती आहे. ती राजेशाही असेल, हुकुमशाही असेल, एकाधिकारशाही असेल किंवा लोकशाही असेल, ते सूत्र आजपर्यंत तसंच्या तसंच लागू आहे. म्हणजे राजा कालस्य कारण म्हणजे काळाचा जो आपला भाग आहे, म्हणजे आता आपला जो वर्तमान काळ आहे तो वर्तमान काळ असा असण्याचं कारण वर्तमानकालीन राजा किंवा सत्ता उपभोगणारे लोक हे आपण मान्य केलेलंच आहे जेव्हा आपण रामराज्य मान्य करतो तेव्हा. तर हे लक्षात आल्यानंतर आजचं राज्य आणि आजचे राज्यकर्ते याबाबत आपणाला जे काही समजायचं ते आपोआप समजेल. आता पुढे राजा कालस्य कारणम आहे तसंच एक दोन वचनं आहेत, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. म्हणजे माता देव आहे, पिता देव आहे, आचार्य देव आहे. ही वचनं सुद्धा समजून घेतली पाहिजेत. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. म्हणजे ज्या मातेला आपल्यातलं दिव्यत्व स्वतःला समजली आहे, ज्या पित्याला आपल्यातलं दिव्यत्व स्वतःला समजलं आहे, ज्या आचार्याला आपल्यातलं दिव्यत्व स्वतःला समजलं आहे, तोच तर देव या पदासाठी किंवा उपाधीसाठी पात्र होतो. म्हणून सर्वसाधारणपणे मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव म्हणताना आपण सरसकट माता वंदनीय, पिता वंदनीय, गुरु वंदनीय असं म्हणतो. पण तसं असण्याची गरज नाही. जेव्हा एखाद्याला आपण वंदन करतो तर तो वंदन योग्य असतो म्हणून जर वंदन करीत असू तर मातेला तिच्यातलं दिव्यत्व, पित्याला त्याच्यातलं दिव्यत्व, गुरुला त्याच्यातलं गुरुत्व म्हणजे विराट तत्व कळलेलं आहे हे असं गृहीत धरलेलं आहे. परंतु असं गृहीत धरून चालत नाही. प्रत्यक्षामध्ये
ज्याचं त्याचं दिव्यत्व ज्याने त्याने समजून घेतल्याशिवाय तो माता असो, पिता असो, आचार्य असो, तो देवत्वाला किंवा सन्मानाला पात्र होत नाही. कारण आपलं दिव्यत्व आपण समजून घेतलं तरच आपलं वागणं दिव्य असेल. आणि जिथे जिथे दिव्यता आहे तिथे कर माझे जुळती. जिथे जिथे दिव्यता आहे तिथे तिथे आपोआपच प्रत्येकाचे हात जोडले जातात. म्हणून माता, पिता, आचार्य या नुसत्या सामाजिक संकल्पना नसताना माता, पिता, माता याचा अर्थ काळजी घेणं, आपल्या संततीची काळजी घेणं. पिता याचा अर्थ आपल्या संततीचं योग्य मार्गावर वर्धन करणं, शिस्तीत वर्धन करणं आणि त्या संततीला संरक्षण देणं. आणि आचार्य म्हणजे तर आपल्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांना खऱ्या खुऱ्या अर्थाने आपला स्वभाव धर्म, स्वरूप धर्म म्हणजे आपल्या आत्म्याचं ज्ञान करून देणं असा अर्थ आहे. तेव्हा मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव म्हणताना त्याची जी जबाबदारी आहे, अनुचित जबाबदारी आहे मातेवरती, पित्यावरती म्हणजे स्त्रीवरती, पुरुषावरती आणि आचार्यावरती. मग तो आचार्य स्त्रीही असू शकेल किंवा पुरुषही असू शकेल, तो गुरु आहे शेवट. तर ही विहित आणि निहित जबाबदारी जो पार पाडतो तोच देवत्वाला, सन्मानाला, दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती या भावाला तोच पात्र ठरतो. म्हणून मातृदेवो, पितृदेवो, आचार्य देवो भव म्हणताना सुद्धा यातील मूळ समजून घेतलं पाहिजे. राजा कालस्य कारण म्हणताना सुद्धा राजा कसा असावा याचं मूळ समजून घेतलं पाहिजे. आता पुढे राम राज्याचे आजचं राज्य, राम राज्यापासून आजच्या राज्यापर्यंत मातृदेवो, पितृदेवो, आचार्य देवो भव हे आपण पाहिलं. आता बऱ्याच वेळेला आपण पाठी असं म्हटलेलं आहे की करा हा आदेश नव्हे. जेव्हा वेगवेगळ्या तत्वज्ञानातून असं म्हटलं जातं, मी माझे मावळो सर्व तू तुझे उगो आता, मी तू पण जगन्नाथा हो एकच तत्वता. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, जरी घेई रे संन्यास तरी करी संकल्पाचा नाश. आता करी संकल्पाचा नाश, करी कर ही आज्ञा आपण म्हणतो, पण आज्ञेचा उपनिषदातला अर्थ आहे तो फार महत्वाचा आहे. आज्ञा म्हणजे ब्रह्मासंबंधी, आत्म्यासंबंधी जो काही उपदेश उपनिषदात केला जातो त्याला आदेश म्हणतात. म्हणजे अध्यात्मामध्ये जी आज्ञा म्हणतात ती दुसरं तिसरं काही नसून आत्मस्वरूप, ब्रह्मस्वरूप, देवत्व या संबंधातील ऋषी मुनी, संन्यासी, यती साधू यांना झालेलं ज्ञान आणि त्या ज्ञानातून ते स्वतः तसे वागतात आणि ते तसं वागल्याने त्यांना ते जे आत्मविद होतात, आत्मज्ञानी होतात, ते आपलं आत्मज्ञान ते असं करा तसं करा म्हणताना लोकांपर्यंत पोचवतात. तेव्हा परत लक्षात घ्या, करा याचा अर्थ आदेश किंवा आज्ञा नव्हे. आदेश याचा उपनिषदातील अर्थ एवढाच आहे की ब्रह्मासंबंधी किंवा आत्म्यासंबंधी जे काही ज्ञान झालं ते ज्ञान स्वतः अंमलात आणून इतरांच्या फायद्यासाठी ते उपदेश रूपाने मांडणे. म्हणून प्रत्येक वेळा आपण म्हटलेलं आहे, अगदी पहिल्या चिंतनापासून काय काय म्हटलेलं आहे, जाणण्याची इच्छा नको. काय म्हटलेलं आहे, ध्यास नको. हे आदेश नाहीत. याचा अर्थ असा आहे, ज्याच्याजवळ काही ध्यास नसतो, ज्याच्याजवळ काही इच्छा नसते, तो आपोआपच इच्छा रहित म्हणजे बऱ्याच वेळेला आपोआपच तो निवृत्त असतो. आणि असा निवृत्त माणूस चांगल्या निरामय शरीर आणि मनाच्या अवस्थेत म्हणजे प्रातःकाळी पंचपंच उषककाळी नुसता पाठीचा कणा ताट करून बसला की मुळातच असा निवृत्त म्हणजे आशा मुक्त असलेला, काही हवं असं न म्हणणारा, काही करायचंय असं न म्हणणारा, फक्त आणि फक्त शांतपणे बसणारा असा जो माणूस असतो त्याला त्याच्या शांतीतून परमेश्वरासंबंधी, आत्म्यासंबंधी जे अनायास ज्ञान प्राप्त होतं ते ज्ञान सुद्धा आदेशच आहे. म्हणजे उपनिषदामध्ये ब्रह्मासंबंधी जो
उपनिषदामध्ये ब्रह्मासंबंधी जो उपदेश केला जातो त्याला आदेश म्हणतात. आणि हा उपदेश अत्यंत सहज स्थितीत निरामय मन आणि आरोग्य असताना जो फक्त केवळ आणि केवळ प्राणांच्या आवागमनावर लक्ष ठेवून ताटकण्याने बसतो असा माणूस, ज्याच्यामध्ये कोणती इच्छा नाही, जो काही ध्यास धरत नाही किंवा ज्याच्याजवळ ध्यास नाही आणि जाणण्याची इच्छा नाही, असा पूर्ण माणूस. पूर्ण माणूस म्हणजे काय? ज्याच्यामध्ये कुठलंही आशेचं इच्छेचं वजन नाही, भार नाही, ओझं नाही. म्हणून असा ओझं नसलेला हलका फुलका निरामय आरोग्य आणि मनाचा आणि प्रफुल्लित टवटवीत स्थितीत प्रातःकाळी बसलेला आणि केवळ प्राणांच्या आवागमनावर सहजपणे लक्ष केंद्रित झालेला जो माणूस असतो, त्याच्या मनात हे ब्रह्माचे आदेश अनायसे जन्माला येतात. आणि हे ब्रह्माचे आदेश अनायसे त्याच्या मनात जसे जन्माला येतात, तसेच हे ब्रह्माचे आदेश किंवा ब्रह्म किंवा आत्मज्ञानाचा उपदेश पूर्वी ऋषी मुनींच्या ध्यानात चिंतनात अमृत वेळ केलेल्या प्रातःकाळी केलेल्या ध्यान चिंतनात येत असत. म्हणून प्रातःकाळच्या ध्यान चिंतनात ब्रह्माचं ज्ञान जे ऋषी मुनींना झालं ते त्यांनी पुढे लोकांना दिलं, त्याला आदेश म्हणतात. आणि तेच आदेश आपण तशाच अवस्थेत बसलो तर आपल्या हृदय मनात उद्भवतात. आणि ते कसे उद्भवतात ते गेले 40-45 दिवस आपण त्याचं विवरण केलेलं आहे. तर आता आदेश म्हणजे ब्रह्माचं ज्ञान हे निश्चित झालं. राजा कालस्य कारणम याचा अर्थ झाला. रामराज्यापासून आजचं राज्य याला तेव्हा राज्यकर्ता म्हणून राम जबाबदार आहे आणि आजच्या अवस्थेला आजचे राज्यकर्ते जबाबदार आहेत. ते आपण सहजासहजी सत्य आहे ते स्वीकारलं. त्यानंतर मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव म्हणताना मातेला म्हणजे स्त्रीला, पित्याला म्हणजे पुरुषाला आणि आचार्याला म्हणजे गुरुला आपल्यातलं दिव्यत्व आत्मतत्व कळलेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. असा जर आपण एकत्रित विचार केला तर मग प्रश्न असा येतो की कुठला धर्म श्रेष्ठ? तर फार स्वरूपानंदाने फार सुरेख पद्धतीने सांगितलेलं आहे. धर्म कुठला श्रेष्ठ? तसं बघायला गेलं तर हिंदू असो, ईसाई असो, मोहम्मदन असो, नानकपंथी असो, निरंकारी पंथ असो, जैन असो, बुद्ध असो, हे अनेक धर्म आहेत. पण ते अनेक धर्म म्हणजे त्याच्यामध्ये जरूर नीतिशास्त्र आहेत, पण त्यांच्या वेगवेगळ्या रीतीभाती आहेत. त्यांचे वेगवेगळं त्यांचं लोकानुवर्तन आहे आणि वेगवेगळं त्यांचं शास्त्रानुवर्तन आहे. परंतु लोकानुवर्तन शास्त्रानुवर्तन वेगवेगळं असलं तरी सुद्धा खराखुरा जो स्वरूप धर्म असतो तो इथून तिथून एकच असतो. आपले पावसचे परमप्रिय सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद ज्यांना ते जिवंत असण्याचा भेटण्याचा योग या तुमच्या पुढे बोलणाऱ्या नगण्य नारायणाला आला आणि आता ते गेल्यानंतर अधिकाधिक संवाद बीज रूपाने त्यांच्याशी ज्याचा साधला जातो त्या नारायणाचं लक्ष आज सहजपणे धर्माकडे वळलं. आणि 2 वचनं त्याच्या वाचनात आली. ती 2 वचनं नीट लक्षात घ्या. साधा या कल्याण नाना शोध जाण, लाविती विज्ञान शास्त्र वेत्ते, अंतरी सद्भाव असेल जागृत, तरी यंत्रे हित स्वामी म्हणे. कल्याण साधावं, भौतिक सुखाची रेलचेल व्हावी, मानवाचं कल्याण व्हावं, प्रगती व्हावी, सुख मिळावं, यासाठी शास्त्रवेत्ते शास्त्र जाणणाऱ्या लोकांनी अनेक यंत्रांचा शोध लावला. तरी सुद्धा अंतरी सद्भाव असेल जागृत, तरी यंत्रे हित स्वामी म्हणे. परंतु आपण जे यंत्र मानवाच्या हितासाठी निर्माण केलं ते यंत्र तेव्हाच हित करील जेव्हा शोधकर्त्यांचा शोध घेण्याचा जो भाव असेल, हेतू असेल, तो मुळात सत्यभाव असेल. सत्यभाव याचा, सद्भाव याचा अर्थ त्यांच्यातील आत्मभान जागृत असेल, तेव्हाच त्यांनी केलेल्या शोधांना चांगलं फळ येईल. म्हणजे असं आहे की आता समजा आम्ही बोलतोय,
उपनिषदातलेच आदेश वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर दिले जात आहेत. परंतु बोलणाऱ्याचा भाव जर कमकुवत असेल, तर बोलणाऱ्याचा भाव कमकुवत असेल, तो बोलत एक असेल आणि वागत वेगळं असेल, तर त्याच्या बोलण्यातला आदेश, ब्रह्माचं ज्ञान ऐकणाऱ्याच्या मनावर नीट ठसणार नाही. कारण बोलणाराच व्याख्यानबाजीसाठी बोलतोय आणि प्रत्यक्षात त्याच्या अंतरंगात तो भाव नसेल, तर ज्याचा भाव सद्भाव नाही, ज्याचा भाव सद्भाव नाही, त्याची वाचा दर्शनी सद बोलली तरी अंतरंगात ती सत असेल असं नाही. म्हणून अंतर्बाह्य सत्याची जाण, सत्याचं आचरण असेल तर आणि तरच शास्त्रज्ञानी सुद्धा मानवाच्या सुखासाठी लावलेले विविध यंत्रे, विविध शोध तर आणि तरच जगाच्या कल्याणाला खऱ्या अर्थाने कारणीभूत होतात. म्हणजे शास्त्रज्ञांचे शोध सुद्धा आत्मज्ञानाच्या प्रेमातून लागले असतील तर आणि तरच ते जगाचं कल्याण साधू शकतात. आता पुढचं वचन त्याच्याहून फार महत्वाचं आहे. स्वरूपानुसंधान सर्वदा धर्म जगाचा एक, कळाया हवा तरी पाहावा नित्या नित्य विवेक. आता स्वरूपानंद रूढ अर्थाने हिंदू धर्मात आहेत. त्यांना उपनिषदीय तत्वज्ञान मान्य आहे, पण त्यांनी कुठेही हिंदू उपनिषद असा शब्द आणलेला नाही. त्यांनी काय म्हटली, स्वरूपानुसंधान सर्वदा धर्म जगाचा एक. आपलं जे स्वरूप आहे, म्हणजे ज्याला आपण नेहमी आपलं नेणिवेतील असणे, पण आजपर्यंत आपलं जाणीवेतील वर्तन पाहिलं, पण आपल्यात लपलेलं जे असणे पण आहे, ते असणे पण जाणणं म्हणजे स्वरूपाचं अनुसंधान. आणि स्वरूपाचं अनुसंधान हाच सर्वदा धर्म जगाचा एक. म्हणजे मी कोण आहे, कोहम, हे जाणून घ्या, हे सर्व धर्म सांगतात. जरी सांगताना त्यांच्या रीती भाती, त्यांचे विधी निषेध, मांडणी पद्धती, आचरण वेगवेगळं असलं तरी कोहम हे समजून घ्या, हे सर्व धर्म सांगतात. मग कोहमचा शोध, आपल्या असणेपणाचा शोध, यालाच स्वरूपानंदाने अत्यंत सुरेख शब्द वापरलेला आहे. स्वरूपानुसंधान सर्वदा धर्म जगाचा ऐको. जगातील सर्व मानवांचा एक आणि एकमेव धर्म आहे स्वरूपाचे अनुसंधान साधणे. म्हणजे आपण नेमके कोण आहोत हे जाणून घेणे. आणि ते साधण्यासाठी काय करावं, स्वरूपानुसंधान सर्वदा धर्म जगाचा ऐको. स्वरूपानुसंधान, स्वरूपाचे अनुसंधान, आपलं असणे पण नीट जाणणे, हाच मुळी सदा सर्वदा सर्व जगाचा एक आणि एकमेव धर्म आहे. दुसरा धर्म नाही. धर्म म्हणजे धारणा ज्याच्यावर केली जाते ते. आता आपली धारणा कशावर आहे? आपल्या आत्मधर्मावर आहे. आपली धारणा कशावर आहे? आपल्या असणेपणावर आहे. हे असणेपण काय आहे? जे नेणिवेत खोल लपलेलं आहे असं ते आहे. तर नेणिवेत खोल लपलेलं आपलं असणेपण जाणणं म्हणजेच स्वरूपाचं अनुसंधान. तर स्वरूपाचं अनुसंधान हाच धर्म सदा सर्व काळ सर्व जगाचा असू शकतो. परंतु कळाया हवा तरी पाहावा नित्यानित्य विवेक. आणि हा स्वरूपानुसंधान रूपी धर्म कळायचा असेल तर नित्य काय, अनित्य काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, कायम टिकणार असणे पण काय, आणि येणारं जाणारं साचले पण काय, हे आपणाला कळलं पाहिजे. बघा आता आपण ज्याला असणे पण, शाश्वत असणे पण आणि येणारं जाणारं साचले पण म्हणतो, त्यालाच शाश्वत असलेपणाला नित्य म्हटलेलं आहे. आणि येणाऱ्या जाणाऱ्या कंडिशनिंगला लोकानुवर्तन, देहानुवर्तन, शास्त्रानुवर्तन याला त्याने अनित्य म्हटलेलं आहे. म्हणून स्वरूपानुसंधान सर्वदा धर्म जगाचा एक, कळाया हवा तरी पाहावा नित्यानित्य विवेक. नित्य काय, अनित्य काय, कायमस्वरूपी काय, येणारं जाणारं म्हणजे अशाश्वत काय, म्हणजे शाश्वत काय, अशाश्वत काय, टिकाऊ काय, टाकाऊ काय, असलेपणा
म्हणून जे पकडायचं काय आणि साचलेपणा म्हणून जे टाकायचं काय, ते पाहणं म्हणजेच कळणे. काय कळणे? कळाया हवा तरी स्वरूपानुसंधान सर्वदा जगाचा धर्म जगाचा येतो. स्वरूपाचे अनुसंधान हाच सदा सर्व काय जगाचा एकमेव धर्म आहे. स्वरूपानुसंधान सर्वदा धर्म जगाचा येतो. आणि हा स्वरूपानुसंधान धर्म जर कळायचा असेल तर नित्य अनित्य शाश्वत अशाश्वत टाकाऊ टिकाऊ असलेपणी कायम असलेले आणि साचलेपणी कायम येणारे जाणारे म्हणून त्याग करावा असे हे समजून घेणे आवश्यक आहे. आता हे जर आपल्या लक्षात आलं की स्वामी हिंदू असून ते हिंदू धर्म म्हणत नाहीत, तर ते असा एक धर्म अख्ख्या विश्वाचा एकमेव धर्म आहे, त्याची प्रस्थापना त्यांनी आपल्या या शब्दातून केलेली आहे. आणि म्हणून स्वामी स्वरूपानंदांचा धर्म स्वरूपानुसंधान सर्वदा धर्म जगाचा एक कळाया हवा तरी पाहावा नित्यानित्य विवेक. नित्यानित्य विवेक म्हणजे नीर क्षीर विवेक. पाण्याचे पाणी आणि दुधाचे दूध करणे, सत्य आणि असत्य याचं स्पष्ट दर्शन, टिकाऊ आणि टाकाऊ याचं सत्य ज्ञान, शाश्वत आणि अशाश्वत याचं मर्म कळणं, असले पण जे टिकाऊ आहे ते पकडणं आणि साचले पण जे टाकाऊ आहे ते टाकणं, यालाच म्हणतात नित्यानित्य विवेक. म्हणून जर स्वामींचा जो धर्म आहे तो लक्षात घ्या, ते जरूर हिंदू आहेत पण स्वरूपानंद संन्यासी म्हणून त्यांनी जो स्वीकारलेला धर्म आहे त्या धर्माचं नाव आहे स्वरूपानुसंधान. म्हणून स्वरूपानुसंधान सर्वदा धर्म जगाचा एक कळाया हवा तरी पाहावा नित्यानित्य विवेक. आता हा किती समजूतदारपणा आहे बघा, हे किती छान सांगितलेलं आहे बघा. आणि धर्म जरी अनेक असले तरी प्रत्येक धर्मामध्ये मूळ शिकवण काय आहे की आपला स्वतःचा शोध घ्या. म्हणून स्वरूपानंदाने आपला परंपरेचा धर्माचा उल्लेखच केलेला नाही, फक्त त्यातील जे उपनिषदीय तत्वज्ञान आहे, म्हणजे तू कोण आहेस ही जी चौकशी उपनिषदामध्ये गंमत आहे. उपनिषदामध्ये फक्त सांगतात कानांचा कान कोण, डोळ्याचा डोळा कोण, ज्ञानाचं ज्ञान काय, देहाचा देह कोणता, असणेपणाच्या पाठी नेमकं काय आहे हे शोधा, म्हणजे मूळ शोधा. हे जे उपनिषदी तत्वज्ञान सांगतो तेच तत्वज्ञान सर्व धर्मात आहे. परंतु धर्माला अनेक अनेक नावं आहेत, परंतु स्वरूपानुसंधान असं जर धर्माचं नाव दिलं तर आत्मशोधन हाच सर्व जगाचा धर्म आहे. याच्याशी कोणीही विरोधी असूच शकत नाही, कारण प्रत्येक धर्मामध्ये स्वतःचा शोध या म्हटलेला आहे. आणि या स्वशोधनालाच अतिशय सुरेख नाव स्वरूपानुसंधान असं स्वामींनी दिलेलं आहे. आणि हे स्वरूपानुसंधान हे नाव देताना त्यांनी जरूर आपल्याला हिंदू म्हटलेलं नाही, कारण हिंदू धर्मामध्ये सुद्धा शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे काय आलेलं आहे, लोकवासना, देहवासना, शास्त्र वासना आलेल्या आहेत आणि त्या टाकल्याखेरीज सत्याचं ज्ञान होत नाही. म्हणून लोकवासना, शास्त्र वासना, देहवासना किंवा लोकानुवर्तन, शास्त्रानुवर्तन, देहानुवर्तन टाकल्याखेरीज सत्यानुवर्तन म्हणजे स्वरूपानुसंधान हा धर्म आपणाला कळणार नाही. म्हणून स्वरूपानंदाने हिंदू धर्मातील उणीवांवर बोट न ठेवता सुद्धा आपल्या सुंदर पद्धतीने अधिक योग्य काय ते सांगितलेलं आहे आणि त्याच्यातून जे कमी योग्य आहे, टाकाऊ आहे ते सुचवलेलं आहे. म्हणून स्वरूपानंद आपला धर्म स्वरूपानुसंधान मानतात. म्हणून स्वरूपानुसंधान सर्वदा धर्म जगाचा एक कळाया हवा तरी पाहावा नित्यानित्य विवेक. त्याच्यातील शाश्वत अशाश्वत, सत्य असत्य, नीर क्षीर याचा विवेक जर केला तरच स्वरूपानुसंधान हा धर्म कळेल. आणि तो विवेक केला नाही तर स्वरूपानुसंधान वरच्यावर कळलं आणि त्याच्यात परत रीतीभाती देहवासना, शास्त्र वासना आली
की परत आपल्या शुद्ध धर्मामध्ये अशुद्धता निर्माण होईल. म्हणून लोकवासना, देहवासना, शास्त्र वासना याप्रमाणे अनुवर्तन न करता केवळ आणि केवळ स्वरूपानुसंधान धर्म समजून नित्य अनित्य विवेक सदसत विवेक ससौ वेद्य जाणीव शक्तीने हा सदसत विवेक समजून जो धर्माचं आचरण करतो तो धर्म म्हणजे स्वरूपानुसंधान. आणि हा स्वरूपानुसंधान हाच धर्म अखिल मानव जातीचा आहे असं ते निश्चयात्मक पद्धतीने सांगतात. हा जो त्यांचा आदेश आहे, हा जो त्यांचा उपदेश आहे, तोच उपदेश गेले 40-45 निरूपणातून आपण पाहिलेला आहे की बाबा हो, आपलं असणे पण जाणून घ्या. बाबा हो, आपलं सर्व व्यापकत्व, आपलं सर्व शक्तिमानत्व, आपलं सर्वज्ञत्व, आपलं स्वतंत्रत्व, आपलं समतत्व आणि आपलं सर्वाप्रती प्रेमतत्व, आत्मीयता तत्व समजून घ्या. आणि त्याप्रमाणे जेव्हा तुम्ही वर्तन कराल तेव्हा स्वरूपानुसंधान सर्वदा धर्म जगाचा हेतू कळाया हवा तरी पाहावा नित्यानित्य विवेक. त्या स्वामी स्वरूपानंदांच्या अत्यंत मधुर वचनाची मधुर अनुभूती तुम्ही घ्याल. आणि ही अनुभूती जेव्हा तुम्ही तुमच्यातील माधुर्याने लोकांपर्यंत द्याल तेव्हा स्वाभाविकच तुमचं माधुर्य लोकांना देता तुम्ही. आणि तुमचं माधुर्य लोकांना देऊन त्यांना झालेल्या आनंदात तुम्ही जेव्हा सुखी होता तेव्हा तेन त्यक्तेन धुंदिता, तेव्हा सर्व सर्व व्यावहारिक भोग टाकून फक्त आपल्या चैतन्याचा सुंदर गुण लोकांना उपलब्ध करून देणं आणि त्या गुणातून लोकांना जो आनंद मिळतो त्या आनंदात समाधानी पावणं हेच ते तेन त्यक्तेन धुंदिता. सर्व सर्व षड्विकारग्रस्ततेचा, सर्व काम क्रोध मद मत्सर लोभ दंभतेचा त्याग करून सर्व दैवी गुणांचा अनुनय म्हणजेच स्वरूपानुसंधान, म्हणजेच नित्यानित्य विवेक, म्हणजेच सदसत विवेक, म्हणजेच आपल्या सर्ववेद्य शक्तीद्वारे केलेला आपल्या असणेपणाचा स्वीकार आणि साचलेपणाचा त्याग हे आपल्या लक्षात येईल. आणि आपण जे म्हणतो त्याला स्वरूपानुसंधान सर्वदा धर्म जगाचा हेतू कळाया हवा तरी पाहावा नित्यानित्य विवेक या वचनातून आपण जे पाहतो, ऐकतो, सांगतो त्याला स्वरूपानंदाने कशी संमती दिलेली आहे हे आपल्याला या वचनातून लक्षात येईल. आणि अर्थातच आपलं चिंतन योग्य दिशेने चालू आहे हे आपल्याला कळल्यानंतर हे चिंतन अधिकाधिक प्रभावीपणे पुढेही जाऊ शकेल. ते प्रभावी चिंतन उद्यापासून नित्य नियमाने तसंच पुढे जाईल जसं ते आजपर्यंत आलेलं आहे. तेव्हा आजचं निरूपण इथेच थांबवतो आणि स्वरूपानुसंधान सर्वदा धर्म जगाचा हेतू कळाया हवा तरी पाहावा नित्यानित्य विवेक म्हणजेच आपले शुद्ध असणे पण त्यातील शुद्ध षड्गुण संपन्नता जाणा. आणि आपले जे षड्विकारग्रस्त आहे ती षड्गुण संपन्न असं आपलं असले पण जाणलं की साचलेपणातील षड्विकारग्रस्तता आपोआप तशी नाहीशी होते जशी सूर्याच्या उदित होण्याने रात्र पळते. अस्तु. धन्यवाद. चिंतनात राहा, चिंतनात राहा, चिंतनात राहा. सर्वांना शुभकामना.